नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय आणि दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी. अमरावती पदवीधर निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी पाठोपाठ वंचित आणि आपनं पदवीधर निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अनिल अमलकार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर आम आदमी पार्टीने सुद्धा या पदवीधर निवडणुकीमध्ये उडी घेतली असून आम आदमी पार्टीकडून भारती दाभाडे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. अमरावतीमध्ये पदवीधर निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि अनेकांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. कोण कोण आहे मैदानामध्ये, आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय. श्वेता, अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीचा आज अंतिम दिवस आहे. आज उमेदवारी दाखल केली जाणार आहे. आज काँग्रेसच्या वतीने जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. त्या पाठोपाठ आपने सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे आणि वंचित आघाडीच्या वतीने सुद्धा आज अमलकार जे आहे त्यांची उमेदवारी, अनिल अमलकार जे आहे त्यांची उमेदवारी दाखल होणार आहे. एकूणच जर बघितलं तर अमरावतीमध्ये आता अमरावती विभागात भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी आणि या दोन पक्षापाठोपाठ वंचित बहुजन आघाडी आणि आपने सुद्धा या निवडणुकीत उडी घेतलेली आहे आणि ही निवडणूक आता चौरंगी होईल अशी शक्यता दिसत आहे. बच्चू कडू आणि मेस्ता यांनी सुद्धा या निवडणुकीत खरं तर उडी घेतली होती, मात्र बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे आहेत यांनी आता अमरावतीमधून त्यांच्या उमेदवार जे आहे ते माघार घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं बच्चू कडू हे केवळ मेस्तासोबत मराठवाड्यातली एक जागा लढणार आहे. बाकी उर्वरित 4 जागा ज्या त्या 4ही जागांवरून त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलेलं आहे. एकूणच जर बघितलं अमरावती विभागात तर आता चौरंगी लढत होईल अशी परिस्थिती दिसत आहे. बरं संजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कळतंय कोण कोण आपला उमेदवारी अर्ज दाखल करतंय. आता नागपुरात एक मोठी बातमी समोर येते. भाजप पुरस्कृत उमेदवार नागू गाणार यांनी नागपूर विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरलाय. नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज भरला असून महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजपचा कोणताही मोठा नेता उपस्थित नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात शक्ती प्रदर्शन केलं. मी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा समर्थित उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे. या निवडणुकीत मी प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि इतिहास घडेल असा विश्वास मला आहे. नाशिकच्या सिन्नर इथल्या अपहरणाची घटना ताजी असतानाच आज सकाळच्या सुमारास लासलगाव बस स्थानकातून मुलीच्या प्रकरणातून एका तरुणाचे ओमनी व्हॅनमधून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणाची घटना बस स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि या सीसीटीव्हीच्या मदतीनेच 4 तासात लासलगाव पोलिसांना या अपहरणाचा तपास लावण्यात यश आलंय. या प्रकरणी 4 जणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि 3 जण मात्र अजूनही फरार आहेत. दिवसाढवळ्या एका तरुणाच्या अपहरणाचा हा सगळा थरार लासलगाव बस स्टँडमधून सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पुढे कशी चक्र फिरवली जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. लक्ष्मण. नाशिकच्या लासलगाव बस स्थानकाच्या परिसरातला हा सगळा प्रकार आहे. खरं तर लासलगाव बस स्थानका परिसरामध्ये अचानकपणे एका ओमिनी व्हॅनमध्ये एका व्यक्तीला डांबून घेऊन नेलं जात होतं आणि त्यामुळे या परिसरामध्ये एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नेमकं हे अपहरण कशासाठी केलं जातं, ही मारहाण करून त्याला का गाडीत घेऊन नेलं जातं ह्याबाबत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तर्कवितर्क लावले जात होते. मात्र ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे आणि एका प्रेम प्रकरणामधून हा सगळा वाद जो आहे तो निर्माण झाला होता. एका मुलीला त्यांनी व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असताना अश्लील शब्दामध्ये मेसेज केले होते आणि त्याच्या रागाचा वचपा काढण्यासाठी अशा पद्धतीनं त्या व्यक्तीचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना देखील गजाआड केलेला आहे. ज्या गाडीमधनं त्याचं अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी देखील पोलिसांनी या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेली आहे. जी लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी.